हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 10चं मॅथ 2चं प्रॅक्टिस सेट नंबर 6.1। ठीक आहे, या प्रॅक्टिस सेटचे या व्हिडिओमध्ये मी पहिले 5 एक्झाम्पल घेणार आहे। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आहे, इफ sin θ इज इक्वल्स टू 7/25 फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos θ अँड tan θ। काय सांगितलं आपल्याला, sin θची व्हॅल्यू दिलेली आहे आणि cos θ आणि tan θ काढायचं आहे। ठीक आहे, बघा काही गिवन बघा, sin θ इज इक्वल्स टू 7/25। ठीक आहे, आता आपल्याला एक आयडेंटिटी वी नो दॅट काय sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1। आता आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढायची आहे, साइनची माहिती आहे। ठीक आहे, पुट करायची इथं काय साइनची व्हॅल्यू 7/25 स्क्वेअर, इथं स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर, प्लस कॉस माहिती नाही आहे, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 ॲज इट इज। ठीक आहे, आता हे कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काढायची आहे। हा जो नंबर आहे हा इकडे प्लसमध्ये आहे, हा इकडे जाऊन काय होईल, इक्वल टू साइनच्या इकडे गेला तर मायनस, काय येईल मग कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस 7/25 स्क्वेअर। ठीक आहे, स्क्वेअर करून घेऊ तुला, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस 7चा स्क्वेअर 49 आणि 25चा स्क्वेअर 625। ठीक आहे, आता याचं काय करू शकतो आपण, क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो। काय येईल, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 625 मल्टिप्लाय बाय 1 625 मायनस 49 अपॉन 625। ठीक आहे, बघा काय 625 मायनस 49 आन्सर येते 576 अपॉन 625 कॉस स्क्वेअर थीटा। ठीक आहे, तर बघा कॉस थीटा स्क्वेअरिंग बोथ साईड करूया, तर काय हा 576 कशाचा स्क्वेअर आहे 24चा आणि 625 कशाचा स्क्वेअर आहे, आताच काढला आपण 25चा। काय केलं आपण इथं स्क्वेअरिंग टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड। ठीक आहे, इकडला पण स्क्वेअर गेला आणि इकडला पण स्क्वेअर निघून गेला। मग आता बघा हे काय काढले आपण, कॉसची व्हॅल्यू काढली, साईनची आपल्याला माहिती आहे, साईनची काय गिवनच आहे आपल्याला दिलेली। ठीक आहे, आता आपल्याला टॅन थीटा काढायचा आहे। टॅन थीटा काय असतो आपला, टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा असतो। आता साईनची कॉसची व्हॅल्यू पुट करायची, साईनची व्हॅल्यू काय आपली 7/25, बघा 7/25 अपॉन कॉस थीटाची काय आली आताच काढली आपण 24/25। ठीक आहे, आता बघा याला कसं लिहू शकते मी 7/25, ही जी लाईन आहे याला मी असं लिहू शकते डिवाइड 24/25। जर मी इथे ही डिव्हिजनची साईन काढून इथं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते, समोरच्या जो हे असतो त्याचा रेसिप्रोकल होतो, म्हणजेच काय 25/24 म्हणजेच पलटी मारलं, 24 वर गेला 25 वरती गेले आणि 24 डिनॉमिनेटरला आलं। आता काय होईल, हे 25 कट, म्हणजेच काय आला आन्सर 7/24, दिस टॅन थीटा काय आला 7/24। ठीक आहे, समजलं एक्झाम्पल। बघा सेकंड नंबर काय दिलेला आहे, इफ टॅन थीटा इज इक्वल्स टू 3/4 फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थीटा अँड कोसेक थीटा। ठीक आहे, आता टॅन थीटा गिवन आहे आपल्याला, टॅन थीटासाठी कोणती आयडेंटिटी आपल्याला माहीत आहे। ठीक आहे, बघू टॅन थीटा इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे 3/4, गिवन लिहून घेतला आधी, काय असते 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 6 स्क्वेअर थीटा। ठीक आहे, तर 1 प्लस टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला काय 3/4, पण इथं स्क्वेअर आहे 3/4 स्क्वेअर इज इक्वल्स टू 6 स्क्वेअर थीटा। 1 प्लस 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 इज इक्वल्स टू 6 स्क्वेअर थीटा। आता काय करते मी फक्त काय लिहिते 6 स्क्वेअर थीटाची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून लेफ्ट साईडला लिहिलं आणि हे कॅल्क्युलेशन जे आहे राईट साईडला करते। ठीक आहे, आता जेव्हा असं असते तेव्हा काय करतो असतो आपण क्रॉस मल्टिप्लाय, 16 मल्टिप्लाय बाय 1 16 प्लस 9/16, काय 16 प्लस 9
25/60. ठीक आहे. तर बघा, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड म्हणजेच काय, सेक थिटा इज इक्वल्स टू 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा आणि 60 4चा. काय केलं, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. ठीक आहे. म्हणजेच काय आलं, सेक थिटा इज इक्वल्स टू 5/4. सेक थिटाची पण व्हॅल्यू काढायची होती. आता आपल्याला काय काढायचं आहे, कॉस थिटा. ठीक आहे. तर कॉस थिटा काढायच्यासाठी आपल्याला काय माहीत असते, कॉस थिटा काय असते 1/sec थिटा असते. म्हणजेच काय 1/sec थिटाची व्हॅल्यू आपण आताच फाइंड केली, ती पुट करा 5/4. ठीक आहे. तर काय येईल, हे याला उलटं करून 4/5 म्हणजेच कॉस थिटा काय आला आपला 4/5. म्हणजेच काय आला आपला आन्सर, सेक थिटा इज इक्वल्स टू 5/4 आणि कॉस थिटा इज इक्वल्स टू 4/5. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. बघा, थर्ड नंबर काय दिलेला आहे, इफ कॉट थिटा इज इक्वल्स टू 14/9 फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. ठीक आहे. आता बघा, गिवन काय दिलेलं आहे, कॉट थिटा इज इक्वल्स टू 40/9. आता कॉट थिटा दिलेलं आहे आणि कोसेक काढायचं आहे. कोणती आयडेंटिटी असते, 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर व्हॅल्यू पुट करते, कॉटची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1 + काय दिलं आहे 40/9 स्क्वेअर इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 + 40चा स्क्वेअर 1600/9चा स्क्वेअर 81 इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सेम कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लाय करायची. असं लिहू शकते मी इकडून, कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय येईल 81 + 1600/81. काय केलं, सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय. तर 81 + 1600 काय येईल 1681/81. ठीक आहे. आता काय येईल मग, कॉस थिटा टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. तर हा कशाचा स्क्वेअर असतो, हा 40चा आहे, हा कितीचा असेल 41 आणि 81 कितीचा असतो 9चा. काय केलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साईड. ठीक आहे. तर कोसेक थिटा आलं. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे, साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. आता साइन थिटा काय असतो हे माहिती आहे आपल्याला. साइन थिटा काय असतो 1/कोसेक थिटा. व्हॅल्यू पुट करा 1/कोसेक थिटा किती आहे 41/9. याला काय करतो असतो आपण पलटी, म्हणजेच 9/41. हा आपला साइन थिटा. काय सांगितलं होतं आपल्याला क्वेश्चनमध्ये, आपल्याला कोणते काढायचे होते, कोसेक थिटा काढायचं होतं आणि साइन थिटा. आले आन्सर. ठीक आहे. इझी आहे. फक्त ज्या आयडेंटिटी आहेत त्या तुमच्या लर्नच पाहिजे. बघा, 4 नंबरचं काय दिलेलं आहे, इफ 5 सेक थिटा - 12 कोसेक थिटा इज इक्वल्स टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा, कॉस थिटा अँड टॅन थिटा. आधी काय दिलेलं आहे गिवन बघा, 5 सेक थिटा - 12 कोसेक थिटा इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता बघा काय करते, हा -12 इकडे आहे, हा जर इक्वल टू साईनच्या इकडे गेला तर हा +12 कोसेक थिटा होईल. ठीक आहे. बघा 5 सेक थिटा इज इक्वल्स टू, हा मायनस आहे तिकडे जाऊन +12 कोसेक थिटा. ठीक आहे. आता हा कोसेक इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, हा जर इकडे आणला मी तर डिव्हिजन, आणि हा 5 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, हा जर मी इकडे नेला राईट साईडला तर तो डिवाइड होईल. कोसेक थिटा इज इक्वल्स टू 12/5. बघा समजलं का काय केलं, काहीच नाही, सिम्पली जे सेक आणि कोसेक आहे ते एका साईडला आणले आणि नंबर एका साईडला नेले. ठीक आहे. आता सेकला काय लिहितो आपण याला सिम्पली कसं लिहू शकतो, सेक थिटा डिवायडेड बाय कोसेक थिटा इज इक्वल्स टू 12/5. काहीच नाही, सिम्पली मी डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. तर सेक थिटाला आपण काय लिहित असतो 1/कॉस थिटा प्लस कोसेक थिटाला डिव्हिजन, कोसेक थिटाला 1/साइन थिटा
इज इक्वल्स टू 12/5. ठीक आहे. काय केलं आपण, सेक थिटाला काय लिहू शकतो आपण 1/cos थिटा आणि कोसेक थिटाला 1/sin थिटा. जेव्हा आपण कोणती आयडेंटिटी किंवा काही यूज केलं तेव्हा ते बाजूला लिहत चला. ठीक आहे. 1/cos थिटा डिवाइड बाय 1/sin थिटा इज इक्वल्स टू 12/5. आता ह्या डिव्हिजनच्या साईनला मी मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करते. 1/cos थिटा जर केलं तर काय येईल, sin थिटा अपॉन 1 इज इक्वल्स टू 12/5. काय असते, जो समोरची हे असते तो काय होते, फक्त पलटी होते. ठीक आहे. तर 1 मल्टिप्लाय बाय sin थिटा cos थिटा मल्टिप्लाय बाय 1 cos थिटा इज इक्वल्स टू 12/5. आता हे माहिती आहे तुम्हाला. sin थिटा अपॉन cos थिटा काय असतो आपला, tan थिटा इज इक्वल्स टू 12/5. हे झाली tan थिटाची व्हॅल्यू. पण आपल्याला tan थिटा सांगितलेला आहे काढायला, नाही, आपल्याला काढायचं आहे सेक, कॉस आणि साईन काढायचं आहे. ठीक आहे. तर बघा, सेक काढायसाठी काय करावं लागेल, काय असते आयडेंटिटी, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा असते. आता टॅनची व्हॅल्यू पुट करायची, आता काढली 1 + टॅनची व्हॅल्यू काय 12/5 स्क्वेअर इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. 1 + 12चा स्क्वेअर 144, 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता काय करायचं आपलं, सिम्पली आपण जसं करतो क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे. एक्झाम्पल लक्ष देऊन करा, कारण की थोडंसं लेंदी आहे, पण स्टेप बाय स्टेप जर केलं आपण तर खूप काहीच कठीण नाही. काय केलं, 1 मल्टिप्लाय बाय 25 प्लस 144/25 काय 25 मल्टिप्लाय प्लस 144 169 प्लस 25 सेक स्क्वेअर थिटा. आता सेक थिटा टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. तर 169 कशाचा स्क्वेअर असतो, 13चा आणि 25 5चा. काय केलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. आणि जर काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. सेक थिटा हे काय आलं आपलं 13/5. आता बघा, सेक थिटाला आपल्याला अजून काय काढायचं, आपल्याला कॉस आणि साईन काढायचा होता. ठीक आहे. आता कॉस थिटा काय असतो आपला 1/सेक थिटा असतो. येईल व्हॅल्यू मग काढता. बघा, कॉस थिटा काय असते 1/सेक थिटा. आता सेक थिटाची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, काय काढली 13/5. म्हणजेच काय येईल, मग याला जर पलटी मारलं तर 5/30 कॉस थिटा. ठीक आहे. आता बघा, तर कॉस थिटाला आणि सेक थिटाला, तर साईन थिटासाठी काय करावं लागेल, हे बघा हा कॉस थिटाला, तर साईन थिटासाठी काय करावं लागेल, हे बघा आपल्याला इथे एक एक्सप्रेशन आलं होतं आपलं साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू 12/5. तेच यूज करायचं आहे. बघा, साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू 12/5. ठीक आहे. पण आता आपल्याला काय काढायचं आहे, साईन थिटा काढायचं आहे. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आली आपल्याजवळ, काय येईल मग साईन थिटा इज इक्वल्स टू, हा इकडे डिवाईडमध्ये, हा इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय. ठीक आहे. जस्ट 12/5 मल्टिप्लाय बाय कॉस थिटा काय आहे 5/30. काय होईल 5 कट, काय होईल 5 कट. काय येईल आन्सर 12/30. साईन थिटा काय आलं व्हॅल्यू 12/30. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं. थोडंसं लेंदी आहे, पण स्टेप बाय स्टेप केलं तर काहीच कठीण नाही. ठीक आहे. बघा 5 नंबरचं, इफ tan थिटा इज इक्वल्स टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. ठीक आहे. बघा ॲन्सरमध्ये tan थिटा इज इक्वल्स टू 1. tan थिटा 1 केव्हा असतो, जेव्हा कितीचा अँगल असतो 45चा. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट काय असतो tan 45 इज इक्वल्स टू 1. म्हणजेच थिटा काय असतो आपला 45 डिग्री.
ठीक आहे. तर आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. याच्यामध्ये काय साइन थिटा आहे, कॉस थिटा आहे, सेक आहे, कोसेक आहे. सर्व फाइंड करून घेऊया. साइन थिटा इज इक्वल्स टू, आता इथं थिटा आपण किती काढला 45, म्हणजे साइन 45 इज इक्वल्स टू काय 1/√2. परत कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस 45 इज इक्वल्स टू 1/√2. ठीक आहे. तसंच काय काढायचं आपल्याला सेक आणि कोसेक पण काढायचे. सेक थिटा इज इक्वल्स टू सेक 45 काय असतो √2 आणि कोसेक थिटा इज इक्वल्स टू कोसेक 45 किती असतो सेम √2. ठीक आहे. याचे रेसिप्रोकल असतात, म्हणजेच काय असेल √2. ठीक आहे. आता जे गिवन एक्सप्रेशन आहे ते घ्यायचं. आपल्याला जे व्हॅल्यू पुट करायचं आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल्स टू, तर व्हॅल्यू पुट करूया. साइन 45 थिटाची व्हॅल्यू पुट करूया प्लस कॉस 45 अपॉन सेक 45 प्लस कोसेक 45. थिटाची व्हॅल्यू आपली 45 आहे. साइन 45 किती आपण फाइंड केलं 1/√2 प्लस कॉस 45 1/√2 अपॉन सेक 45 √2 प्लस कोसेक √2. ठीक आहे. बघा काय होईल, इथं डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजेच वरच्यांची डायरेक्ट ॲडिशन 2/√2 आणि इथं काय होईल, इथं काही नाही म्हणजे 1 आणि 1 + 1 2√2. ठीक आहे. तर बघ 2√2 ही डिव्हिजन इथं असेल, इथे मी 2√2. ठीक आहे. काय केलं फक्त डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहिलं 2√2. आता जर मला इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर काय करावं लागेल, ह्याचा रेसिप्रोकल. ठीक आहे. आता बघा हा 2 काय होईल कट होईल आणि √2 मल्टिप्लाय बाय √2 काय येत असते 1/2. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट 6.1चे क्वेश्चन पहिले 5 क्वेश्चन घेतलेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतरचे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.